Welcome to my channel. This is Asif Khan, and this session would be a coffee with Asif Khan with Najib Mullah. मित्रांनो, नजीब मुल्ला आणि त्यांची टीम यांच्यासोबत हा आजचा पॉडकास्ट आहे. तर त्यांचं पूर्ण टर्म त्यांनी कंप्लीट केलेले पूर्ण टर्ममध्ये त्यांनी काय कामं केली, त्यांच्या टीमनी काय कामं केलेली आहेत, त्यांची धोरणं काय आहेत, पुढच्या टर्मसाठी ते किती प्रिपेअर आहेत, पुढच्या टप्प्यामध्ये ते काय काय आपल्या लोकांसाठी करणार आहेत, हे सगळं त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आजची ही मुलाखत आपण नजीब मुल्ला आणि त्यांच्या टीम बरोबर अरेंज केलेली आहे. त्यांच्याकडनं जाणून घेण्याच्या आधी आपण त्यांनी काय कामं केलेली आहेत हे या वॉर्डमध्ये, या विभागामध्ये खूप लोकांना माहिती आहे. आपण एकत्र उभे राहिलो, आता एकत्र येऊया, या धोरणावरती ते कामं करणार आहेत. गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ नजीब मुल्ला यांनी या मतदारसंघाचे केवळ प्रतिनिधित्व केले नाही, तर शब्दशः जगले आहेत. राबोडी, वृंदावन, रुस्तमजी, अरबानिया, साकेत आणि आसपासच्या भागातील नागरिकांच्या सुख-दुःखात ते नेहमी सहभागी राहिले आहेत. हा मतदारसंघ म्हणजे ठाण्याचे खरे प्रतिबिंब आहे. विविध उत्पन्न गट, भाषा, धर्म आणि संस्कृती यांचे सुंदर मिश्रण आहे. हिंदू, मुस्लिम, कोळी समाज, ख्रिश्चन आणि बौद्ध बांधवांनी येथे परस्पर सन्मान आणि विश्वासाच्या आधारावर आपले आयुष्य उभारले आहे. आपली एकता ही आपली ओळख आहे. इमानदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबामधील मुले आज अभियंते, आरोग्य सेवा, व्यावसायिक आणि कुशल तज्ज्ञ म्हणून समाजात योगदान देत आहेत. आरोग्य सेवा अधिक सक्षम झालेली आहे. शासकीय योजना प्रभावीपणे पोचल्या आहेत आणि जीवनमान उंचावले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक समता आणि सलोखा ही आपल्या प्रगतीची खरी ओळख आहे. आपण गुढीपाडवा आणि ईद एकत्र साजरे करतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ख्रिसमस तितक्याच अभिमानाने साजरे करतो. ही एकता जपणे आणि अधिक मजबूत करणे हाच त्यांचा प्रयत्न असतो. विकास होईल, पण तो माणुसकीला विसरून नाही. प्रगती होईल, पण कोणालाही मागे न ठेवता. आपण इथपर्यंत एकत्र आलो आहोत, आता भविष्यातही एकत्र सन्मानाने आणि उद्देशाने पुढे जाऊया, हे त्यांचे धोरण आहे. या विषयावर सखोल चर्चा माझे सहकारी श्री कुणाल इंडाईत करतील, तर नक्कीच बघा. नमस्कार, मी कुणाल इंडाईत. माझे प्रिय मित्र आसिफ खान यांचा होऊ घातलेला कॉफी विथ आसिफ खान या पॉडकास्ट शोच्या होस्ट म्हणून आपल्या पुढे आज हजर होत आहे. माझ्या मित्राच्या आग्रहास्तव मी आपल्या पुढे आज आमचे स्थानिक निवडणूक लढणारे लोकप्रतिनिधी नजीब मुल्ला यांची प्रकट मुलाखत घेणार आहे. परंतु कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक बाब स्पष्ट करणे अतिशय गरजेचे आहे की मी पॉलिटिकली म्हणजेच राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह नाही आणि माझा कोणत्याही पक्षाशी राजकीय दृष्टीने कोणताही संबंध नाही. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. गेल्या 20 वर्षांचा प्रवास मागे वळून बघताना सर्वात मोठा बदल तो तुम्हाला कुठे दिसतोय? मोठा बदल जे रांगोळी प्रभागात झाले मागे 20 वर्षात, तर स्वच्छतेचा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर शिक्षणाचा झालेला आहे. लिटरसी रेट हे वाढवण्यात खूप मोठा यश मला आलेला आहे. आणि तिसरं सर्वात जास्त ज्याच्यात मी समाधानी आणि ते आहे म्हणजे जातीय सलोखा. जे काळ होता जातीय सलोख्याचा का रांगोळी, ही जसं सर्वांना माहिती आहे का जुने रांगोळी, नवीन रांगोळी आहे, काही स्थानिक आहे, काही कोकणातले आहे, परमप्रांतीय आहे, मिक्सर आहे. त्या मिक्सर मध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही समाज आहेत, ख्रिश्चन आहे, कोळी बांधव आहे, काही प्रमाणावर आमचे बौद्ध समाजाचे आहेत. अशा प्रमाणात जातीय तणाव, कार्यक्रम निमित्त सण साजरे करताना जुना इतिहास होता. त्या इतिहासमध्ये 2002 नंतर वरची रांगोळी आणि खालची रांगोळी असा परिसर एकच, एक वरती आणि खाली, त्याच्या दोघांमध्ये दुरावा होता, कनेक्ट नव्हता.
आणि त्या लोकांना एकत्र आणणं, एकत्रित्या सण साजरा करणं, एकत्रित्या एकमेकांना मदत करणं, काळांतराने त्याच्यात मला खूप यशस्वी झालो त्याच्यात. आणि आज जी रांगोळी आपण बघतोय, ती रांगोळीमध्ये जातीय सलोखा त्याला एकत्रित केल्याचं मला खूप जास्त त्याच्यात समजलं. म्हणजे सर्व घटकातील समाजातील लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची कला आपण साधली आहे असं म्हटलं तर ते देवाच्या वाव कृपेने करणार हा नाही. वाव करणार नाही. पण त्याच्यात असं आहे का, तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न केला, त्याच्यात तुमचं कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट नाहीये, किंवा तुमच्या मनात फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे दोघांनी एकत्र यावं, त्याच्यात मतांचं राजकारण नसावं, हो. का कोण कुठे नाराज होतील, माझे मत किती खराब होणार आहे, वोट फॅक्टर नसेल तर कुठे पण आपण तो साध्य करू शकतो, हे मी सिद्ध केलेलं आहे. म्हणून आमचा पुढील प्रश्न आपल्यासाठी, इतक्या विविध समाज घटकांचा परिसर सांभाळताना तुमचा दृष्टिकोन तो काय राहिला आहे? सुखरूप ठेवणं, त्यांच्या हॅपीनेस म्हणजे त्याला आनंदी ठेवणं, आणि त्या दृष्टिकोनातून लोकांना पाहिजे मान सन्मान. प्रत्येकाला आम्हाला साध्य करून दिलं का मी तुमचा, त्यांचे प्रश्न अडीअडचणी याच्या बाबतीत सहभाग झाल्यावर आम्हाला खूप बरं वाटलं. कारण तुम्ही उदाहरण मी देतो आपल्याला, की सण साजरा करत असताना आम्ही अल्पसंख्याक समाजात रमजान एक मोठा महत्वाचा सण असतो, उपवास ठेवतात आम्ही. त्याच्यात पूर्ण रांगोळीत लाईटिंग, त्याच्यात कार्यक्रम करणं, ईद मिलादची मिरवणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने आपण आनंद साजरा करणं. त्याचबरोबर जेव्हा दिवाळी येते, दिवाळीला लाइटिंग करणं, फराळ वाटणं, त्याच्यानंतर आपण दिवेबत्ती एक अशी भेट असतो जिथे आपण त्यांचे. त्याचबरोबर क्रिसमसला पंखे, लाइटिंग, म्हणजे या समाजाला आपुलकी केल्यानंतर एक कनेक्ट होतो, आणि ते कनेक्ट झाल्यावर सर्वांना त्या पद्धतीने सांभाळलं. शेवटी हे जुनं शहर आहे, म्हणजे राखोडीचा अर्धा भाग 1890 पासून शहरी भाग म्हणून डिक्लेअर झाला ब्रिटिश काळापासून. तर एक जुना शहर आणि ग्रामपंचायत याचा एक समाविष्ट असलेला भाग आहे. तर ग्रामीण आणि याचं कॉम्बिनेशन, म्हणजे जुनी मूळ ठाणे शहराची जी हद्द होती ती आरती राखोडी. तर ठाणे पूर्व म्युन्सिपाल्टीपासून 1890 पासून ते शहरी भाग रस्त्यावर. तर आपल्याला एकमेकांना होतं तर जुनं शहर होतं, ते इथून सोडून कुठे जात नव्हते, आणि त्याचे बॅरियर सिस्टम होते. तर बॅरियर सिस्टम मध्ये त्यांना पसरता आला नाही, त्याच्यामुळे एकमेकांचा पर्याय पण नव्हता लोकांकडे. मी प्रयत्न केले आणि त्या पर्याय त्यांनी एक्सेप्ट केला. त्याच्यामुळे त्याच्या जातीय सलोखा मेंटेन करण्यात आम्हाला खूप बरं वाटलं. कधी कधी कठीणाई येते, कधी कधी तणावाचा वातावरण होतो, आणि असे प्रसंग खूप झाले. पण आपण त्याला यशस्वी आपल्याला करायचं असेल तर कधी कधी आपल्याला थोडंसं भुर्दंड, थोडंसं नुकसान होतं. पण इफ यू आर फर्म, तुम्ही तुमच्या गोलवर फर्म असेल, गेम आपला एकदम परफेक्ट असेल, तर थोडा त्रास होतो, पण वी कॅन अचीव्ह इट. आणि आज जी रांगोळी आहे, तुम्ही बघितलं असेल की कुठेही त्याच्या बाबतीत जात पातचा विषयच येत नाही. ख्रिश्चनला वाटत नाही माझं शेजारचं कुठे, ना आमच्या कोळी बांधवांना वाटतं का बाहेरचे कोण आले, ना आमच्या गावात म्हणतात का बाहेरचं कोण आलं, हिंदू मुसलमान, तो विषयच क्लोज झालेला. कोणी पण कुठे पण वावरू शकतात, कुठे पण व्यवसाय करू शकतात. म्हणजे एवढा सेन्सिटिव्ह एका काळातला एरिया आज आहे. लोकांची मनं जिंकण्याची कला आपण फारच व्यवस्थितपणे साध्य केली आहे. मला जिंकण्यापेक्षा प्रामाणिक काम करण्याची कला आहे. प्रामाणिक काम करत राहिलं, काय तुम्ही परत आम्हाला देणार त्याची कधी काळजी घेतली नाही. म्हणजे असे उदाहरण आहेत की लोक माझ्या विरोधात उभे राहिले, लोकांची भूमिका घेतली प्रचारात, निवडणूक संपल्यानंतर 5 दिवसात ते माझ्याकडे कामासाठी आले, तर तत्परतेने आम्ही ते काम केलेलं आहे. 1-2 उमेदवार असे की परस्पर एकदम जातीवादात एकदम भूमिका घेतात, पक्षातून उभे राहतात, पण तुम्ही 5 वर्ष बघितलं ते माझ्या कार्यालयातच असतात काम करायला. पण परत निवडणूक आल्यावर ते उभे राहतात, त्यांच्या कुटुंबातून आता पण महिला उभी आहे, पण ते येत राहतात काम करायला. कारण लोकप्रतिनिधी सर्वांचा असतो, लोकप्रतिनिधी सर्वांचा असल्यावर एकदा निवडून गेल्यानंतर पक्षपात संपतं. जे तुमच्या सोबत असेल त्यांची पण काळजी घेऊन त्यांना मान सन्मानाने काम करायला पाहिजे, आणि जे तुमच्या सोबत नव्हे त्यांची पण तुम्ही मान सन्मानाने काम करायला पाहिजे.
ते ध्येय आणि तेच विचाराने आज आम्ही काम करत आलोय, म्हणून मी हे सर्व साध्य करू शकतो. नजीबजी, आम्ही असं ऐकलंय की सकाळी 6 वाजता दिवस चालू होतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता दिवस संपतो. नाही ते निवडणुकीच्या काळात. आणि शक्य आहे, पण त्याच्या पलीकडे नजीब मुल्ला म्हणजे लोकांसाठी कायम उपलब्ध असलेला नेता, ही आपली ओळख कायमस्वरूपीच लोकांच्या मनामध्ये ठसलेली आहे, खूप कोरलेली आहे. याच्याबद्दल आपलं काय सांगणं आहे? पहिले तर मी आराम करतो नॉर्मल डे आणि संपलं. आय वॉज वन्स अ टाइम अर्ली रायझर. 8-8:30 उठून निवडणुकीच्या काळात थोडस खूप असते, जबाबदारी खूप असते, त्याच्यामुळे 2-3 तासाची होती झोप भेटत नाही. पण प्रामाणिकपणे बऱ्याच वेळा आम्ही फोन उचलू शकत नाही आणि माझ्याकडे जबाबदारी खूप आहेत, वेगवेगळ्या फील्ड आहेत, माझ्याकडे बिझनेसेस आहेत आणि संपर्क असल्यावर मला म्हणजे महाराष्ट्रातून पण समाजातील लोक असेल, मित्रमंडळी असेल, ते फोन करतात. तर कनेक्ट साठी माझं एक असतं की मी सर्वांना सांगतो की SMS, आय एम ऑलवेज ऑन फोन. पण मी फोन उचलत नाही बऱ्याच वेळा, कारण माझा एक स्वभाव आहे की मी जेव्हा लोकांशी संवाद साधतो, ऍटमोस्ट इमर्जन्सी असेल आणि तिसला मला खूप मोठ्या माणसाचा फोन आहे, नेत्याचा फोन आहे किंवा डॉक्टर किंवा असा फोन आहे इमर्जन्सीचा, त्याच्याकडून मी परवानगी घेतो आणि फोन उचलतो. सहसा मी लोकांच्या भेटीगाठीला असतो फोन सायलेंट करून ठेवतो. संपल्यावर एक वैशिष्ट्य आहे की मी मिस कॉल अननोन जेवढे पण असेल, नोन जेवढे पण असेल त्यांना कॉल बॅक करतो. मॅक्सिमम टाइम मी बघतो का कॉल बॅक जायला पाहिजे, विचारपूस करतो का आपण आपल्याला फोन केला होता का. तर एक वैशिष्ट्य देवाने ती एक क्षमता दिलेली आहे. ग्रेटफुल टू गॉड की त्यांनी मला क्षमता दिलेली आहे. नाहीतर दिवसभरात फोन पकडायला माझं कोणी तयार नाहीये, एवढं वाचतं. म्हणजे कोणी माझं स्विस ऐकलं सांगितलं तर म्हणेन मी तुमच्या सोबत फिरणार, कार्यक्रम बघणार, पण आपण माझा फोन देत असेल तर मी उचलू शकत नाही किंवा कंटिन्युअस नॉर्मल डेला माझा हजर राहतो. तर कधी कधी कोण राहून जातं, पण शेवटी जेव्हा तुम्ही प्रसिद्धी स्वीकारली, फेम कम्स विथ अ प्राइस. तर वेन देयर इज अ फेम देन देयर इज अ पोझिशन. ते प्राइज आहे सुखचे नाही, म्हणजे यू हॅव टू कनेक्ट विथ द पीपल. आणि एक आवड पण आहे काम करण्याची, एक उत्सुकता आहे. त्या उत्सुकतेमध्ये काम करण्याची आवड आहे, लोकांना मदत करण्याची आवड आहे. मतदानाच्या पलीकडे म्हणजे तो माझा मतदार आहे का नाही, तो माझा कामाचा आहे का नाही, तो पुढील कुठल्या पक्षात आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे किंवा माझ्या शहरातच राहत नाही बा, ते कधी ना बघता मदत करण्याचा माझी जी आवड आहे, त्याच्यामुळे एक जिद्दीने आय गॉट इन्व्हॉल्ड इन टू दॅट. नक्की. तुमच्या निवडणूक परिसरातला रहिवासी म्हणून माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव तसाच झालाय की तुम्हाला फोन केला आणि त्याला उत्तर मिळालं नाही किंवा तुम्ही मला रिटर्न केला नाही, असा आजपर्यंत कधी अनुभव आहे? मी प्रयत्न करत राहतो, रिटर्न कॉल तरी जायला पाहिजे. नजीबजी, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात तुम्हाला विशेष लक्ष का द्यावंसं वाटतं? तुम्हाला समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची विचार बदलायला पाहिजे. तुम्हाला समाजाची प्रगती पाहिजे असेल तर तुम्हाला शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि मी बघितलंय का शिक्षण झाल्यानंतर आरोग्यावर आपण लक्ष घातलं तर शिक्षण आणि आरोग्य त्या परिसराचा सोशल म्हणजे ऍम्बियन्स ऍटमॉस्फिअर आपण म्हणू शकतो ते चेंज करतो. आणि जेव्हा सोशल लिव्हिंग चेंज होते तेव्हा अँटी सोशल एलिमेंट्स जे असतात ते सर्व लांब पळून जातात. त्यामुळे शिक्षणावर भर दिला. आणि माझा परिसर आधी मी सांगितलं का मिक्स होता, साकेत सारखं तेव्हा एका काळातलं कॉम्प्लेक्स होतं बरोबर, त्याचबरोबर तेव्हा रांगोळी सारखं काही स्लम्स एरिया होते, काही जुनी वस्ती होती, कोलिवण होता, केवला सारखं आमचं ख्रिश्चन बांधवांचं होतं. 2 प्रमुख शाळा इथे होती, हॉलीक्रॉस आणि सरस्वती शाळा परिसरात. अशांमध्ये मी बघितलं का आपल्याला कुठेतरी मेहनत करायची असेल तर शिक्षण. आणि त्याच्यात मला अभिमान आहे की या ठाणे महापालिकेच्या बाबतीत गोरगरिबांसाठी मला त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट पर्यंत जावं लागलं. प्राथमिक शाळाची जबाबदारी फक्त 7वी पर्यंत होती. त्याच्यानंतर 99 नंतर ते सर्व शिक्षण अभियान आल्यानंतर 8वीला गेली, फक्त 7 नंतर गेली. 7वी नंतर समाजाची
लोक वेल्डर फिटर किंवा गॅरेजमध्ये काम करायचे. कारण उर्दू भाषेच्या फक्त 2 शाळा होती. आमची कुटुंबाची तिथे संख्या कमी होती. जे 2,500 रुपयामध्ये आज पण आम्ही युनिफॉर्म सकट बुक सकट शिकवतो. 3,000 विद्यार्थी आणि दुसरी शाळा होती. पण अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये शिक्षण आणि लिटरेसी लेवल हाय करायचे असेल तर ऍटलिस्ट 10वी पर्यंत पोहोचवायला पाहिजे. 10वी पर्यंत गेल्यानंतर म्हणजे 3-4ला सीबीएसई एवढा ट्रेंड नव्हता, IGSE एवढा ट्रेंड नव्हता, SSC वॉज द मेन बोर्ड. आणि तर त्या पद्धतीने आम्ही महापालिकेत गेलो. बरीचशी तांत्रिक अडचण आली. सुप्रीम कोर्ट सरकारने ऑनरेबल तेव्हाचे न्यायाधीश होते त्यांनी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी मान्य केलं आणि ऑर्डर चांगली दिली. 2005-07 साली पहिला 10वीतला बॅच फ्री मध्ये शिकून बाहेर पडला. त्याच्यानंतर पुणे ठाणे शहरात जिथे जिथे समाजाची लोक आहेत तिथे तिथे अल्पसंख्याक महापालिकाने 10वी पर्यंत घेऊन गेले, जेणेकरून लिटरसी लेवल वाढली. गोर गरिबाला शिकायला 10वी पर्यंत भेटला. त्याच्यानंतर कॉलेज नंतर आनंद आहे कारण रिशान सारवानाचा मुलगा लंडन मध्ये सेटल झालेला आहे. आमचा एक महापालिकेतला एक स्लम आहे, महापालिकेची शाळा लागत बाकीची नगर म्हणतात त्याला. तिथला एक तरुण पोरगा होता, अजून मला आठवतो. 25-26 जानेवारी 15 ऑगस्टला जायचो आम्ही, तर तो साऊंड घेऊन सेट करायचा बाईकचा. तो 10वी पर्यंत शिकला. त्याच्यानंतर कॉलेज गेला. त्याचा फिजिकल वॉज गुड. आज तो सौदी गव्हर्नमेंट मध्ये ही इज अ फायर ऑफिसर इन जेंडा. मी ते 7वी पर्यंत शिक्षण घेवलं असतं तर ते 10वी पर्यंत पोहोचलेच नसते. आणि आज तुम्हाला माहितीये 12वीचं महत्व किती आहे. 10वी तर मी प्लॅन. आज मला आनंदाची मागे या शनीने आपल्याशी बोलत असताना या क्षणा ऍट दिस मोमेंट आमचे 2 अल्पसंख्याक समाजाचे मुली they are doing on merit MBBS in राजीव गांधी मेडिकल कॉलेज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे त्याला लगत राजीव गांधी स्वर्गवासी राजीव गांधी मेडिकल कॉलेज आहे. इट्स 100% ऑन मेरिट. द 2 स्टुडंट्स ऑफ दॅट ज्यांनी महापालिकेतून पास केलं ते MBBS करते. हा, दिस इज व्हॉट आय हॅव अचीव्ड. दे आर फ्रॉम मुंबई. म्हणजे समाजाला महापौर भेटलं होतं, वेगवेगळे आमदारकी भेटली होती, पण खरोखर जी प्रयत्न माझा झाला होता शिक्षणाच्या बाबतीत ती आवड होती. आरोग्यामध्ये इफ यू कीप युअरसेल्फ हेल्दी, म्हणून मी सांगितलं का आरोग्य दृष्टिकोनातून परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे. एक काळ होता राकोडीची ऑल एंट्री पॉइंट्स फ्रॉम सरस्वती स्कूलच्या समोरील कचऱ्याची पेटी होती. रांगोळीच्या एंट्री पॉइंटला सर्व होते. कचरा मुक्त कचरी पेटी सर्व गायब झाली. थोडाफार कुठेतरी आहे त्याचा आमचा ऍक्शन प्लॅन मॅनिफेस्टो मध्ये येणार आहे. आम्ही काय करणार आहोत. पण आरोग्य दृष्टिकोनातून हॉस्पिटल अपग्रेडेशन आम्ही ते हेल्थ केअर सेंटर्स वेगवेगळे केले, स्वच्छता ठेवली, औषधं फवारणी. म्हणजे तुम्हाला सांगतो 2005ला पूर आला होता आणि आज तुम्ही ज्या नागरिक तुम्ही जे रुस्तमजी मध्ये राहतात तेव्हा रुस्तमची जी सुरुवात होती म्हणजे बिल्डिंग तयार पण झाली नव्हती 5ला. आणि तो पूरमध्ये राबोलीला कमीत कमी 1 मजला अर्धा मजल्याच्या वरती पाणी आहे. लोकांच्या घरात पूर्ण पाणी गेलं होतं. आणि तेव्हा ठाणे, कल्याण आणि खूप मोठ्या प्रमाणे लेप्टोस्पायरोसिस आजार पसरला होते. विचार करा, खाडीच्या जवळचा परिसर होता, एक पण लेप्टो झाला नव्हता. पाणी 2 दिवस होतो. इमिजिएट मॅनॅक, क्लिनिंग ऑफ होम्स, औषध फवारणी, टेकिंग प्रिकॉशन्स, कीपिंग द सिटीजन सेफ. पाणी दूर बिफोर पाणी येण्यापाशी सरस्वती शाळेत, महापालिका शाळेत तिथे जेवण बिवण करून म्हणजे एक पण लेप्टो झाला नव्हता. सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतं. इथे तबेला होता म्हशीचा, मशीन भरून सर्व घरात फिरात कल्याण या परिसरात खाडी परिसरात जेव्हा तपेले होते जेवढे बेवणीच्या त्या खाडी नदी परिसरात झाला होता. पण लेप्टोचा एक पण आजार राबोळीत झालेला नव्हता. नजीबजी, पुढील टप्प्यात तुमचं स्वप्न ते काय? सर्वात मोठं स्वप्न आहे रिडेव्हलपमेंट इन क्लस्टर.
क्लस्टर मोठ्या प्रमाणावर मी अजून सांगतो. 2015 सप्टेंबर 4 मी ठाण्याचा सर्वात मोठा मोर्चा काढला होता क्लस्टरच्या फेवर मध्ये. आणि ठाण्यातील किसन नगर पासून कळवा पर्यंत आज तो इतिहासातला आतापर्यंत वर्किंग डे मधला तो सर्वात मोठा मोर्चा आहे. जे सर्व राजकीय लोकांनी माझं नेतृत्व, मी अध्यक्ष होतो तेव्हा पक्षाचा, आणि माझे सर्व सहकारी लोकांनी मदत करून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काढलं होतं. क्लस्टरिंग माझं स्वप्न आहे. कारण क्लस्टर आल्यावर जे माझे मतदार आहेत, माझे नागरिक आहेत, वर्षानुवर्ष ज्यांनी मला आशीर्वाद दिला, माझं एक स्वप्न आहे का राहुरीचा विकास व्हावा. कारण राहुरी एक शहरी भागाचा सर्वात सेंटर प्लेस आहे. तुम्ही याचा जॉग्राफिकली महत्व बघितलं तर एक आम डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला केलेला होता. म्हणजे 3 मिनिटं 4 मिनिटं मॅक्सिमम 5 मिनिटं चालत गेले की कलेक्टर ऑफिस मेन मार्केटला जाऊ शकतो. दुसरा आला कोलीवाडाचा आपण बघितलं, कोलीवाडा सेकंड राबवणी पासून तर 4 ते 5 मिनिटात तुम्ही कापवले जाऊ शकतो. रुस्तमची सांगचा राम आपण बघितलं तर 2 ते 2.5 मिनिटात आपण नॅशनल हायवे आपण नाशिक हायवेला लागतोय. जेल साईडचं क्रांतीनगर सरस्वती शाळेचं बघितलं तर डायरेक्ट आपण कळवा ब्रिज. सो सेंटर प्लेस ऑन द हार्ट ऑफ द सिटी आहे. आणि एवढा मोठा चंग जॉग्राफिकली चारी बाजूनी ते कुठे नव्हे. तर माझं स्वप्न आहे की ते क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणून लोकांना चांगली घर मिळावी, मोकळा श्वास घेता येईल, सर्व अमेनिटीज त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे. अधिकृतरित्या नवीन घरं भेटल्यानंतर जुनी पडायला आलेली मोकळीत झालेली जी इमारती आहे त्यांची पूर्ण बातमी व्हायला पाहिजे क्लस्टरच्या मार्फत. जसं आज आमच्याकडे अर्बेनिया म्हणून जे कॉम्प्लेक्स आहे, खूप सुंदर कॉम्प्लेक्स आहे, तसा प्रकारचाच कॉम्प्लेक्स राबवणी पुढच्या भविष्यात होणार आहे हे मला विश्वास आहे. कारण जी सरकार मार्फत आम्ही जी पावलं उचलली आहेत ती येत्या निवडणुकीत नक्की ते जाहीरनाम्यामध्ये आम्ही प्रसिद्ध करणार आहे. आणि ते राबवणीचा विकास, त्याचबरोबर आमच्याकडे कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण बघितलं असेल तर जुना शहर असल्यावर एका बाजूला चीडचे निर्बंध, एका बाजूला वृंदावन सोसायटीने, एका बाजूला खाडीचा म्हणजे पोलीस कार्यालय, तर न्यू कनेक्टिव्हिटी पण प्रॉब्लेम होती. रोड्स, तर रोड्सची कनेक्टिव्हिटीला आम्ही आता एक नाल्यावर वी आर गेटिंग अ फ्लोटेड ब्रिज, म्हणजे खालून नाला क्लीन होणार, सोडवणार 1/2 किलोमीटर पेक्षा मोठा आहे तो कनेक्टिव्हिटीचा रोड तयार करतोय आम्ही. प्लस एक कनेक्टिव्हिटी आम्ही विकास कॉम्प्लेक्स जो सरकारी मेघाताई चौक तिथून आम्ही राबवणी करणार आहे. एक मुख्य कनेक्टिव्हिटी आहे जेणेकरून त्याला डबल बेनिफिट्स आहे. म्हणजे राबवणीचा आतमधून येणारा जो व्हेकल आहे तो कमी होऊन जाईल. आणि रुस्तमची अर्बेनी आणि साठसाठी जो मेन कनेक्टिव्हिटी आहे तर नाहीच आहे कुठे. म्हणजे मला रोडच्या पलीकडे जायचं असेल तर एक तर मला कळवा ब्रिज करून कापूरकडे जायला लागेल, किंवा मला साकेत किंवा बाहेर करून हायवेनी मला जायला लागेल. सिटी मधली कनेक्टिव्हिटी मला नाहीये. तर ऋतू पार्क रुस्तमची ते स्वप्न आहे माझं. तो कनेक्टिव्हिटी त्यांचे ट्रॅक्टर आलेला ते काम आम्ही करणार आहोत. अशा प्रकारचे रिडेव्हलपमेंट, कनेक्टिव्हिटी, वॉटर स्कॅरिटी एवढी नाहीये. थोडीशी सप्लाय चेंज, पॉप्युलेशन वाढ झाल्यावर वी हॅव टू करेक्ट दॅट. मुख्य म्हणजे क्लस्टर झाल्यानंतर एव्हरी अम्युनिटीज विल कम इन दॅट. क्लस्टर फायनल स्टेजला बहुतेक निवडणुकीच्या 2 दिवस आधीच आमचे डॉक्युमेंट झाले, तर काही निवडणुकी संपल्या सत्ता त्याची घोषणा होतो. नजीबजी, व्हिजन, मिशन, जाहीरनामा, वचननामा हा आपल्या चर्चांचा भाग राहिला. अनेक मुद्दे आपण गेल्या काही वेळेपासून चर्चेत घेत आहोत. हे मुद्दे कागदावर न राहता प्रत्यक्षात यावेत या दृष्टीने आपले प्रयत्न कसे राहतात? एव्हरीबडी नोज आय एम अ मॅन ऑफ कमिटमेंट मायक्रोसॉफ्ट वर्क. शब्द देतो, शब्द देण्याच्या आधी टोटल त्या प्रश्नांचा अभ्यास करतो, त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो आणि मार्ग केल्यानंतर शब्द. मी लोकांना शब्द दिलं होतं तुम्हाला कनेक्टिव्हिटी अर्बेनिया रुस्तमची वाला तर मी कनेक्टिव्हिटी करून देणार. तर कनेक्टिव्हिटीचे टेंडर 2 वर्ष लागले.
कारण उशीर कोविड आला होता, फायनान्शियल क्रंच होता, मोठा काम पण आणला ना. त्याच्यामध्ये कोणी मिस्टेक काढू शकत नाही. जो माझा मेन जेल लगत आहे त्याच्यात मला वेळ लागला, त्याला पण 2 वर्ष लागले. पण आज रोड कम्प्लीट व्हायला आला ना, त्याच्यात मला बफर झोन मध्ये जेलची स्टँडिंग कमिटीची परवानगी लागली. मला त्याच्यात नाल्याचे प्रपोजल, नाला फ्लो ऑफ वॉटर कसं डॅम्प वाढवता येईल, क्वांटम म्हणजे कसं वाढवता येईल, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, हे सर्व अभ्यास करता करून त्याला पण 2 वर्ष लागल्या. रस्ता कम्प्लीट व्हायला लागला टेंडर होऊन. तर या पद्धतीने शब्द देणारा आश्वासन देणारा नाही. लोकांनी सांगावं, मागे पुढे होतं का, पण लोकांनी सांगावं का नजीक पुढे आश्वासन दिली होती. आज कोणी पण म्हणेल का क्लस्टर, माझी जी क्लस्टरची सुरुवात झाली खूप अडथळे होते. सीआरजनचे काकू होता, जेलचे निर्बंध होते, विजन बॅरियर पासून सर्व होतं, कसं अकोमोडेट करायचं, बिल्डिंग प्रपोजल कसे करायचे होता. 2017 साली आश्वासन दिलं होतं की जेलला शहरी भागातला सर्वात सुंदर आम्ही 55 एकरचा एक हेरिटेज विथ रिक्रिएशन म्हणजे गार्डन आम्ही तुम्हाला देणार. लोक हसत होती. एक आमदार बोलला होता विधानसभेत, स्वतः पडलाय जेल तोडून बिल्डिंग बांधणार, म्हणजे ते मूर्खपणाचं कळच आहे. त्यांना अधिकार आहे बोलायचं, पण तो शहरी भागातले एका काळचे आमचे स्नेही होते, पण अभ्यास काही करायचं नाही. आज जेल शिफ्टिंगला राज्य शासनाने मंजुरी दिली. आज पडग्याच्या जवळ 50 एकरची जागा महाराष्ट्र शासनाने वर्ग केली. त्याच्यात 5 एकरचं सिव्हिल हॉस्पिटल आणि 45 एकर्स मध्ये तिचं राहण्याची व्यवस्था नवीन जेल, कारण ही जेलची कॅपॅसिटी 1500 आणि होते 7000 लोक. तर आश्वासन दिली होते. तुम्ही विचार करा ना, तुमच्या परिसरात 55 एकर्स ऑफ गार्डन विथ लेक विथ जेल ॲज अ बीच ॲज अन हेरिटेज स्ट्रक्चर. एक त्याच्या मागे इतिहास आहे. लोकांनी स्वातंत्र्यासाठी तिथे फाशी लोकांनी दिलेली आहे, लोकांनी बलिदान दिलेलं आहे. त्याला एक हेरिटेज स्ट्रक्चर ठाणे शहरात त्याला सुधारीकरण करणार. तर अशा पद्धतीने ही संकल्पना होती. संकल्पनेला या राजकीय मदत भेटली, राजकीय मध्यस्थ नेत्यांनी दिलं आम्हाला आणि त्याची संकल्पना त्यांनी पुढाकार घेऊन गेले. पण सुरुवात केली ना दूरदृष्टी, मी मागे हटवून आहे. क्लस्टरचे स्वप्न बघितले. मला अजून आठवतं आसिफ गुप्ता साहेब आणि माझा आय विश टू शेअर द इमेल. आम्ही एक जे प्रस्ताव तेव्हा 2013 पाठवलं होतं, तो प्रस्ताव आणि आजचा कायद्यामध्ये 1000 पटींनी फरक आहे. पण आजचा कायदा अजून रिफाईंड होऊन कसं एक क्लस्टर फिजिबल होईल ते आलंय. स्वप्न बघितलं, 10 वर्ष लागले. मला अजून आठवतं जेव्हा क्लस्टरच्या 33-7 चा मुद्दा मी उपस्थित केला होता सभागृहात, तेव्हा एक जिना बाजारला एक लोक ग्रुप म्हणून होते, त्यांचे ललित गांधी म्हणून चेअरमॅन होते. तेव्हा त्यांनी रिमेकिंग ऑफ मुंबई म्हणून एक कन्सेप्ट आणला होता 2003-4ला. अभ्यास करायची आवड होती म्हणून त्याचा मी स्टडी केला. मी लोक ग्रुपच्या ऑफिसला गेलो, त्यांची भेट घेतली, त्यांच्या मुलाची भेट घेतली, डॉक्युमेंट्स घेतले. ते रिमेकिंग ऑफ मुंबई काय आहे, जुनी मोकळी झालेली इमारतीला कर पूर्ण बाधित क्लस्टर म्हणजे क्लस्टर म्हणजे काय, एकत्रित डेव्हलपमेंट. टप्प्याटप्प्यात अम्युनिटीज देता येत नाही, रस्त्याचे नियोजन करता येत नाही. म्हणून रिमेकिंग ऑफ मुंबई जेव्हा सभागृहात बोललो होतो, तो एक ज्येष्ठ नगरसेवक त्यांनी सांगितलं होतं का, खूप कमी वयात निवडून आलो होतो तेव्हा मला सांगितलं होतं का ज्येष्ठ नगरसेवक अधिकारी तो चुकून सभागृहात आला आणि काय त्यांचे उल्लेख करतो मुंबई महापालिकेचे, हे काय क्लस्टर मिस्टर चुकीचं आहे ना. खरी चालना झाली होती क्लस्टरची, नक्की कंपाऊंड मध्ये दुर्घटना घडल्या नव्हत्या. तेव्हा सर्व लोकप्रतिनिधीला कळाला का आज ही नक्की कंपाऊंड घडले. जेव्हा अनधिकृत इमारती मोठी सणावर पडायला येतील तर आपल्याला अडचण होईल. म्हणून आपण काहीतरी पर्याय काढायला पाहिजे आणि ते पर्याय माझ्या मार्फत तेव्हा सर्व नेत्यांना गेलं होतं. मग उपोषण झाला, आम्ही मोर्चा काढला आणि अशा पद्धतीने वेगवेगळं झालं. पण यशस्वी झालो ना आणि आमचा क्लस्टर येणार धरण आश्वासन दिलं होतं. सभागृहात भांडलो होतो मी. सभागृहात भांडल्यानंतर तेव्हाच्या आमच्या नेत्यांनी विधान परिषदेला नंतर मांडलं. एक वरिष्ठ सिटी इंजिनियर होते, मी त्यांना खूप ऍडमायर करायचं, केडी लाल.
त्यांच्याशी मी चर्चा करत होती. ते तेव्हा JNPT वरून आमच्याकडे आले होते. JNPTच्या कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता असं त्यांनी तेव्हा आम्हाला महापालिकेत सांगितलं होतं. तेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना तर पाण्याची खूप टंचाई होती. तेव्हा मला त्यांनी सांगितलं का कालू नदी आणि शाही म्हणजे हे दोन नदी आहे शाही, त्याच्यात हे BMC साठी रिझर्व राखीव आहे. नजीक तू हे मुद्दा घेतला सरकारमध्ये, तुमची चांगली सरकारमध्ये आहे. तेव्हा डॉक्टर पदमसिंह पाटील जलसंधारण मंत्री होते, त्यांच्या हातात अधिकार होता. तेव्हा राखीव नोटिफाईड झोन जो होता की बाबा इथे धरण बांधणार आहे ते मुंबईचा, तेव्हा ठाणे महापालिकेचं बजेट पण 1200 कोटीचं होतं का त्याच्यापेक्षा 750 कोटीचं होतं. तर स्वप्न बघू शकत नव्हते. 8-9 लाखाची लोकसंख्या होती तेव्हा, 3-4 लाख. तेव्हा मी सभागृहात मांडलं होतं की धरण नव्हे आहे. तेव्हा पण लोकांनी हसलं होतं का धरणची मागणी करतोय. तो विधान परिषद तेव्हा आव्हाड साहेबांनी मांडली आणि डॉक्टर पदमसिंह आमचं नातं होतं. तेव्हा मीटिंग कॉल केली, तेव्हा संजय सिटी साहेब असताना ते सर्व केलं. आश्वासनं दिली, स्वप्न बघितलं, पण मार्गी लावलं ना. मार्गी लावला मी तर इफ यू हॅव बघितलं सगळे आम्ही आउट ऑफ द बॉक्स सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि आम्ही वचन दिलेलं आहे, त्याच्यात विजन मध्ये आम्ही केलेले आहे. आणि अजून आमचं विजन आहे संधी एक आमची सत्ता जेव्हा भेटेल तर अजून विजन पूर्तता करू आम्ही. अतिशय योग्य there is a way, there is a way. नजीबजी, कन्व्हेन्स एक अतिशय कळीचा किंबहुना त्रासदायकच मुद्दा. तुमचा प्रभाग हा तसा डायव्हर्स, राबोडी, वृंदावन, रुस्तमजी, साकेत हा सर्व भाग हा तुमच्या प्रभागात येतो. त्यातल्या त्यात साकेत आणि वृंदावन हे रिलेटिव्हली फार पूर्वी बांधले गेले आणि तेवढ्याच झपाट्याने वाढले सुद्धा. पण या दोघं भागामध्ये कन्व्हेन्स हा आजही तसा लोकांच्या दृष्टीने फार महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याकडे आपण कसं बघा? बघा याच्यात 3 भाग आहे. कन्व्हेन्सच्या बाबतीत तर बऱ्याचशा ठिकाणी आम्ही कन्व्हेन्सला खूप मोठा प्रमाणात मदत करतो. वृंदावनच्या बाबतीत आमची 2 बैठका झाली. त्यांच्याकडे एक फेडरेशनचा वाद आहे, एपेक्स आहे आणि शिवन सोसायटी बरोबर असलेला तो डेव्हलपरचा केस हाऊसातली चालू आहे. हायकोर्टाने त्याच्यात त्यांनी एक 3 लोकांची सदस्य नेमले, त्याच्यात एक सदस्य अजून पोस्ट खाली आहे. आणि माननीय उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली शेअरिंग सोसायटीचं कामकाज चालू आहे. शेअरिंग सोसायटी 30 एकरची, वृंदावन सोसायटी 30 एकरची. खरं म्हणायला गेलं तर सोसायटीची नावं वेगवेगळी आहेत, पण आजच्या काळात तर ते डेव्हलपमेंट झालं असतं तर विसाखे फेज 1 आणि फेज 2. फेज 1 तुकड्यात वेगवेगळ्या लोकांनी पैसे काढून घरं बांधली. म्हणजे इट वॉज लाईक अ फर्स्ट सेल्फ डेव्हलपमेंट आपण बघितली. तर ही जी संकल्पना आहे ती शेअरिंग सोसायटी. जागा सोसायटी फॉर्म झाली, सोसायटी फॉर्म झाल्यावर लोकांनी प्लॉट घेतले, त्याच्यातले वेगवेगळे घेऊन बांधले, स्वतः पैसे काढून घरं बांधली. इट वॉज द फर्स्ट सेल्फ डेव्हलपमेंट सोसायटी शेअरिंग सोसायटी. वृंदावनची जागा त्यांनी डेव्हलप करायला गेली, त्याच्यात त्यांना काही जे व्यवहार होता. आम्ही डीम कन्व्हेन्स मध्ये प्राथमिकता सर्व सोसायटींना आमचा म्हणणं आहे का एकत्रितरित्या यावं, विच इज बेनिफिट फॉर व्हॉट. आणि एम्बिकेबली मी त्याची प्रोसेस सुरुवात केलेली आहे. मी शिवम सोसायटीचे ऍडमिनिस्ट्रेटर आणि याच्याशी पण बोललोय आणि बाळासाहेब पाटील साहेबांशी पण बोललोय. ते सन्मान्य मंत्री आहे त्या खात्याचे आणि आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे की निवडणुकीनंतर ऑल द इंटरेस्टेड पार्टीज बरोबर एक जॉईंट आम्ही मीटिंग लावणार आहे. आम्ही आमचे DDR साहेबांना बोलवणार आहे, त्याच्यानंतर वरिष्ठ जॉईंट डायरेक्टर त्यांना बोलवणार आहे, रजिस्ट्रारला, आणि त्यांच्या सोबत एक मीटिंग करून आम्ही ऍम्बिकेबली त्याचं सोल्युशन काढणार आहे. सेकंड आमच्याकडे कन्व्हेन्सचा विषय आहे साकेतचा. वृंदावन बरोबर साकेत पण डेव्हलप झाला होता. साकेतचा विषय त्याच्यानंतर त्याचा एक वेस्टकॉन डेव्हलपर बरोबरचा वाद आहे. मी सन्मान्य हायकोर्टाची ऑर्डर पण वाचली. त्याच्यात जे घटना घडलेली आहे ती चुकीची घडली आहे. मिसयूज ऑफ पॉवर, मिसयूज ऑफ द मॅनेजमेंट झालेलं आहे, अपॉइंटमेंट अँड ऑल. त्या बाबतीत पण आम्ही मार्ग काढणार आहे. का कन्व्हेन्सच्या बाबतीत कन्व्हेन्स होताना सोसायटीला कंपल्स करायला पाहिजे की हिटणी घ्या. म्हणजे कधी कधी लोकांना त्रास द्यायचा, रखडून ठेवायचं,
आणि मग मेहरबानी म्हणून आपल्या हातात घ्यायचं. सोसायटीचा अधिकार राखीव ठेवायला पाहिजे. ते कन्व्हेन्सचं पण आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे का साकेतचं कन्व्हेन्सचे इश्यूज वी विल सेटल बाय फेब्रुवारी 30 म्हणजे फेब्रुवारी एंडच्या आधी. कारण बरीचशी जी सन्मान्य हायकोर्टाची ऑर्डर आहे ते काही लोकांना मान्य आहे आणि काही लोकांना मान्य नाही. ज्या लोकांना मान्य आहे त्याच्यापैकी 90%चं म्हणणं आहे की एवढे वर्ष आपलं कन्व्हेन्स होत नाहीये, जे भेटते ते आपण घेऊया. म्हणून त्या लोकांशी संवाद साधून त्या कन्व्हेन्स मध्ये करणार आहेत. नव्याने घरच्या घरात संपून आलेले रुस्तमजी अर्मेनिया, त्याच्यात ॲक्युरा आहे, हॅटेलियर आहे, हॉराडेस आणि असायनोचे सर्व विद्य. तर या विंग मध्ये आहेत की ते कन्व्हेन्स आहे. तेव्हा मागच्या वेळी आम्ही डेव्हलपरशी बोललो होतो, तर डेव्हलपरने सांगितलं होतं की बाई फेडरेशन त्याचे कॉर्पोरेट शुड बी ट्रान्सफर. तर ते म्हणाला होता आमचा एक त्याचा विनंती राहील म्हणजे निवडणुकीनंतर की बाबा या पट्टा आहे द सदर्न साइड ऑफ द कॉम्प्लेक्स रोडच्या या साईडला राबोली साईडचा जो अंग आहे त्याच्या तरी कन्व्हेन्स करून त्या काढायला पाहिजे. टेक्निकॅलिटी ते IDP आहे. हे प्रोजेक्ट इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये, तर टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये आपण हे कन्व्हेन्स विभाजन देता येईल का तो टेक्निकल प्रश्न आपण टाकलाय डायरेक्टर टाउन प्लॅनिंग कडे आणि नक्की ते काही दिवसात आम्हाला आल्यावर त्याचा मार्ग नागरिकांना दिलासासाठी आम्ही पुढे जाणार. आणि आम्ही हे पण करणार का वृंदावन सोडून इतर जिथे जिथे कन्व्हेन्सचे आम्ही कॅम्प लावतो वर्षभरात एकदा आणि वी सी टू इट की त्यांना प्रोसेस करून कन्व्हेन्स जास्त जास्त मिळवून देतो. साकेत तर फेब्रुवारी पर्यंत वी आर गोइंग टू क्लोज इट. वृंदावनचा इलेक्शन नंतर सुरुवात करणार आहे. आजच काही त्याच्या अपेक्सची मीटिंग होती, त्यांच्या फेडरेशनने अपेक्सचा वाढ, त्या अपेक्सचे काही पदाधिकारी मला भेटायला आले होते सकाळी आणि त्यांच्याशी माझा संवाद झाला. तर मी सांगितलं का निवडणूक लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जानेवारी नंतरच आपण संपर्क साधून ते मार्ग काढू. नक्कीच. रुस्तमजी अर्मेनिया विषय निघाला म्हणून पुढील प्रश्न लगोलग त्या संदर्भातच घेऊ. अर्मेनिया परिसरासाठी तुमच्या जाहीरनाम्यात नेमकी काय कामे आपण प्राधान्याने घेणार आहात? अर्मेनिया सर्वात मोठा येणार ऋतुबार्को अर्मेनियाचे कनेक्टिव्हिटी रोड, ब्रिज कम रोड ऑफ 15 मीटर. सेकंड, अर्मेनियामध्ये आम्ही जो फेस्टिवल प्लाझा आहे आपला, तो फेस्टिवल प्लाझा बघितलं जाऊ अर्मेनियाचा आहे, पण त्याचा प्रॉपर मेंटेनन्स किंवा त्याचे यूज नाहीये. त्याचा प्रॉपर ALM म्हणजे अर्मेनियामध्ये पहिले तर एरिया टोकन मॅनेजमेंट कमिटी स्थापन करून जे माझ्याशी संपर्क किंवा माझ्या बरोबर निवडून येणारे लोकप्रतिनिधीशी संपर्क राहून वी कॅन डिफाईन अबाउट युअर सेल्फ. त्याचे अदरवाईज आपण फेडरेशन करून करू शकतो. फेस्टिवल प्लाझा त्याचं सौंदर्यीकरण करणं, ऍडिंग ऑन न्यू अमेनिटीज, शिफ्टिंग ऑफ MSCB सब सेंटर टू बॅक साईड मध्ये आलेलं आहे. तर फेस्टिवल प्लाझा झालं. इल्युमिनेशन ऑफ द डार्क स्पॉट, काही सप्लाय वॉटर स्कॅर्सिटी, पाण्याची कमतरता आता काही भासते असं निदर्शनात आलेलं आहे. थर्ड, तुमच्या अझायलोच्या मागची साईड आहे जो विंग आहे, मला वाटतं टीच्या मागची साईड, डी किंवा DEच्या मागची साईड आपण बघितली तर तिथे नाला आहे. तर नाल्याला प्रॉपर CRZ परवानगी घेऊन आपण त्याला वॉल टाकून तिथे प्रॉपर कुठेतरी वास द्यायला पाहिजे, त्याला डासाचं कव्हर करून घेण्याचा मार्ग करणार आहे. प्लस रोड्स आपण बघितले 10 वर्षापूर्वीचे डेव्हलपरनी त्या म्हणून दिलेले, तर या कनेक्टिव्हिटी बरोबर तो रोड्स आणि कॉम्प्युटरायझेशन करून देणार आहे. पंचगंगा ते रुस्तमजीचा रस्ता वाईडनिंग आहे, ते रियापेट करून 12 मीटरचा रोड आहे. इट कम्स टू अबाउट 40 फीट. तो रोड वाईडनिंग आहे आणि मला वाटतं दुकानात त्याचे रियाक्टिंग तयार झालेली आहे. There was some hitch from the Sammani Honorable High Court, which is amicably settled, and when the court starts from Monday, whenever the next date is, we are going to submit that affidavit and amicably settle it. तो रोड तयार करते आहे. त्याचबरोबर रोड लाईट्स झाला आहे. त्याचबरोबर मुख्य म्हणजे रुस्तमची जी एक मुख्य कनेक्टिव्हिटी येणार आहे तो एक इंटरनल मेट्रो. त्याचा टेंडर फ्लोर झालेला आहे. ऍक्विजिशन ऑफ द लँड इज गोइंग ऑन. 50% ऑफ द लँड इज एक्वायर्ड. तर आपली इंटरनल मेट्रो चालू आहे.
म्हणजे जो ठाणा स्टेशन पासून सुटेल वाघाईला जाईल, वाघाईवरनं लोकमान्य नगरला जाईल, लोकमान्य नगरवरनं शिवाई नगरला जाईल, शिवाई नगर कोकण रोड ब्लॅकसोच्या मधून मेडोजच्या मागून ती येणार नीलकंठच्या इथे, नीलकंठ वरनं जाणार वाघबीलला, वाघबीलचं ब्रिज वरून क्रॉस करून जाणार TCS ला, म्हणजे रोडासला, रोडासच्या मागून कोलशत मार्गे मग तो ब्रह्मांड रोड, ब्रह्मांड रोडच्या मार्गे डोकाली रोड, डोकाली रोडच्या मार्गे बालकुम मार्गे तुमच्या रुस्तमची वर्ण परत स्टेशनला कनेक्ट होणार. तर त्याला स्टेशनचं नाव राबडी, कारण हे परिसर राबवी आहे साकेताला या. तर तुम्हाला सर्वात मोठं देणार आहे तुम्ही एनीबडी कॅन राईट अन RTI डॉक्युमेंट. कनेक्टिव्हिटीला तुम्हाला त्याचे राबोडी स्टेशन दिसेल, तर तुम्ही हॉप मिनिट तुम्ही रिव्हर्स जाऊ शकता, इथे जाऊ शकता, आणि त्याची कनेक्टिव्हिटी आम्ही जी आणली आहे, तर तुम्ही ते कनेक्टिव्हिटी तुम्हाला कुठे पण जायचं असेल, उद्या वाघे स्ट्रीटला IT ऑफिस मध्ये जायचंय किंवा तुमच्या ऑफिस वाघे स्ट्रीट आहे, तुम्हाला मुलुंड चेकनाकाला जायचंय, स्टेशनला जायचंय, तर उतरा, मेट्रो मध्ये बसा, इंटरनल मेट्रो, आणि स्टेशनला उतरा, वाघेला कुलूनला उतरा. रिव्हर्स जायचंय घोडबंदरला, तुम्हाला नीलकंठला, तर तुम्हाला फिरून जायला लागेल, ट्रेन पकडा, उलटा नीलकंठला पोहोचा. TCS ला जायचंय, TCS ला जा. नजीबजी, तुमचे मतदार, तुमच्या विभागात राहणारी लोक ही तुमच्यावर का जीव लावतात, का प्रेम करतात, याचं थोडक्यात उत्तर आम्हाला या संभाषणातून मिळालंय. हे बोललं तर वावगं नाही होणार. आजचा कार्यक्रम, आजचा पॉडकास्ट आमचे मित्र आसिफ खान यांच्या कॉफी विथ आसिफ या संकल्पनेवर आधारित होता. आपण आमच्या कार्यक्रमात आलात, आम्हाला आपला बहुमूल्य वेळ दिला, तोही निवडणुकीच्या धामधुमीच्या काळामध्ये. यासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. मी आसिफचा आणि कुणालभाई आपला खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, आता आपल्या बरोबर नजीब मुल्लाजी यांच्या पॅनल मधून क्रमांकामधून सुहास देसाई हे पण आपल्यासोबत आता जुडलेले आहेत. त्यांची ही रिपीटेडली 3rd टर्म आहे, त्याच्यासाठी त्यांनी उमेदवारी भरलेली आहे. 2 टर्म सक्सेसफुली सुहास भाईंनी कंप्लीट केलेली आहे. तर आज जाणून घेऊ त्यांच्याकडनं त्यांची मतं, एक्सपिरियन्स त्यांचा 2 टर्मचा कसा होता आणि पुढच्या टप्प्यात ते काय करतील ते त्यांच्याकडनं समजून घेऊ. नमस्कार सुहास भाई. तर आधी तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन की तुम्हाला सगळ्यात मोठी संधी मिळाली आहे 3rd टर्म साठी. आता तुम्ही हॅट्रिक वरती आहात, बरोबर? तर या मागच्या 2 टर्म मध्ये लोकांसोबत राहून, लोकांसोबत मिसळून तुम्ही काय शिकलात? 3rd टर्म मध्ये लोकांसोबत राहू म्हणजे मी बॉर्न बॉर्डर राबले जातं. माझा जन्म तिथला, आता माझा 59 इंचचा. त्यामुळे राबोलीच्या लोकांची, मग ते हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, यांची माझी वेगळ्या प्रकारे नाव असू दे, एक नाव वेगळे, एक वेगळीच आहे. म्हणजे ते नातं कशातच येणार ना, असं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. आपुलकीचं नातं आहे, प्रेमाचं आहे, बंधनाचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. आणि त्या नात्यामध्ये वागता नेहमी आनंदच वाटला, आणि त्यांच्याकडे शिकायचं तसं बरेच आहे. कारण अनेक प्रकारचे लोक असतात, अनेक जाती धर्माचे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही जेवढं शिका तेवढं कमीच आहे. आणि मला तर आवडतं की त्यांच्यावर राहून उभं राहणं, गप्पा मारणं, त्यांच्यावर बोलणं, त्यांच्याकडे नवीन बोलणं, काहीतरी नवीन शिकणं, हेच शिकलं. आणि आपल्याला जेवढं देणं आहे तेवढं आपण देत राहायचं. पुढच्या नवीन वाटचालीसाठी तुमचे काय प्लॅनिंग्स आहेत? माझ्या पुढच्या नवीन वाटचालीसाठी म्हणजे मला सगळ्यात मोठी जी माझी राबोली आहे, त्या राबोलीचे डेव्हलपमेंट. कारण आता बरंच बाजूला पुस्तक बी डेव्हलप झालेलं आहे, नंतर तिकडे वृंदावन आणि त्याच्यानंतर श्रीरंग ह्याच्यासाठी डेव्हलप झालेलं आहे. कारण त्याचा माझा तो राबोलीचा परिसर आहे, जो भाग आहे तो असा खाली गेलेला आहे. त्यामुळे नाल्याला पाणी आलं किंवा खायला भरती आली की माझ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी येतं. रोड लाईन लागून झालेलो आहे. तर त्यांची ती एक रिडेव्हलपमेंटचा एक प्लॅनिंग आहे. जी मुलं आमचे ह्या प्लॅनिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये वेगळे आंबेसे असतात आणि खूप प्राऊड असतात. त्यांना म्हणजे ठाण्याचा माप आणि इंच जागी तर माहिती आहे. आणि आम्ही त्याच्या नेतृत्वाखाली त्याचं प्लॅनिंग करतोय. तो कशा प्रकारे क्लस्टर डेव्हलपमेंट करता येईल, व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल, त्या हिशोबाने एक ह्या 5 वर्षाचा
जे आता आहे ते मोठं चॅलेंज घेऊन आम्ही लोकांसमोर चालतो आणि आम्हाला ते सक्सेस करणार आणि 100% करणार. ज्या वेळेला पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा लोकांसमोर जाऊ तर आम्ही छाती बोलतो की आम्ही सक्सेस. म्हणजे तुमचं पुढच्या 5 वर्षाच्या वाटचालीचं पूर्ण प्रिपरेशन तुमच्याकडे आहात 100%. बोलण्यापासून की तुम्ही जिंकून आल्यानंतर ते कमिटमेंट जे आता करताय तुम्ही पूर्ण करणार. सगळ्यात पहिलं माझं काम आहे आणि मी असू दे किंवा आमची टीम असू दे, आमची टीम लीडर नजीमुल्ला असू दे, वैदा खान असू दे किंवा आता आमच्या नवनिर्वाचित ज्या नगरसेवक आमच्या बरोबर माई म्हणून असल्या ज्या पूर्ण माई ज्या आमच्या बरोबर जोडलेल्या आहेत, एक आमच्या टीम खूप मोठं चॅलेंज घेऊन आम्ही झालोय आणि ते आम्ही 100% पूर्ण कारण ते आमचं एक वचन आहे आणि माझा आणि नजीब मुलाची एक सवय आहे पहिल्यापासून. आम्ही 10 वर्ष समाजात एकत्र आहोत की एखाद्याला शब्द दिला त्या कामाबद्दल पूर्ण करायचं. हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि ह्याच्यानंतर खरी गंमत राजकारणाची की तर ठीक आहे 16 तारखेची येईल, आम्ही निवडून जाऊ. इट्स नॉट ओव्हर कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स. कारण आम्ही फक्त आता झटतोय ना तर आम्हाला गेल्या वेळेला आम्ही 6,000-7,500 मतांनी लोक निवडून आली. ह्याच्यापेक्षा आम्हाला जास्त मतांनी निवडून जायचंय. ती मतं कशी वाटतील ह्याच्यासाठी आम्ही झटतोय 100%. आणि आम्हाला आमच्या लोकांवर विश्वास आहे कारण 365 दिवसातले एक रविवारचा दुपारचा दिवस सोडला तर आम्ही संपूर्ण दिवस लोकांसाठी असतो ग्राउंडवरती. काय मागे दिवाळी असली तरी आम्ही त्या ग्राउंडवर उभे राहून दिवाळी केली. नवरात्र असेल तरी त्या नवरात्रामध्ये आम्ही घरात बसून दिवाळी केली नाही. किंवा कोविड सारखा महाभयानक संकट जेव्हा आलं होतं, उभ्या भारतावर आलं तेव्हा सुद्धा आम्ही आमच्या राबडीच्या लोकांबरोबरच आम्ही कुठेही गेलो नाही. ती जनता शुद्ध आहे, यांना सगळं माहिती ते सांगायची गरज नाहीये. पण आम्ही आता जे चांगली घेऊन चाललोय हे आमच्या राबडीचं रिडेव्हलपमेंट ह्याच्यासाठी चालू आहे आणि ह्याची डिटेल झाल्यानंतर हा बाकीचा जो एरिया आहे रुस्तम जेवढे हा जो डेव्हलप झाला त्याला सुद्धा चांगलं वैभव लागेल. म्हणजे त्याच्याबरोबर हे सुद्धा आपल्याला पाहता येईल. कॉन्फिडंट आहात, मागचे 2 टर्म सक्सेसफुली तुम्ही कम्प्लीट केलेले आहात आणि पुढच्यासाठी पण तुम्ही रेडी आहात. तुमच्या शब्दातून तुमच्या बोलण्यातून जे दिसून येते. तुमच्या पॅनलमध्ये नजीब भाई त्यांचा एक्सपिरियन्स मला वाटतं 3 Youth, 5 वर्षाचा. तुमच्यापेक्षा पण जास्त एक टर्म, तुमचे 2 टर्म. वहिदा मॅडम मला वाटतं त्यांचं पण 2 दोनच टर्म term, तिसरा तुमच्या term. बरोबर. हो, yes. आताची हे जे नवीन कॅन्डिडेट तुम्ही रुस्तमजी अरबानी आणि साकेत कॉम्प्लेक्स मधून घेतलेली आहे, त्या मॅडम नवीन आहेत आपल्या या टर्म साठी. Yes. त्यांना तुम्ही कसं सांभाळून घेणार? कसं आहे सगळ्यात पहिले तर आमच्या ह्या तिघांच्या आमच्या चौघांच्या पॅनलमध्ये एक आमची लहान भगिनी तिने जेव्हा पहिल्यांदाच जेव्हा आम्हाला ऍप्रोच झालं आणि जेव्हा असं ठरलं तेव्हा ती कधी मला काय माहिती. पण तुम्ही जर त्यांच्याशी बोललात ना तर तुम्हाला समजेल त्यांच्या बोलण्यात एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स, माणसाला काहीतरी शिकण्याची जी हे असते इच्छाशक्ती असेल ना ती त्या आमच्या भगिनीची आणि 100% शिकेल. पुढच्या 5 वर्षांनी जेव्हा तुम्ही तिला भेटाल तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की ह्या मागच्या वर्षाच्या 5 वर्षात तुझ्या पूर्ण माहिती आहेत का आणि आता तू झालेला बदल तुम्हाला जाणवेल. हे मी तुला कॉन्फिडंट देईन. प्रोफेसर बाय प्रोफेशन मॅडम प्रोफेसर आहेत, Yes. तर आम्हाला पण कॉन्फिडंट आहे की ते तुमच्याकडनं तुम्ही मेंटर सारखे त्यांना गाईड करणार आणि नक्की, मॅडम नक्की. पुढच्या टर्म साठी तुम्ही रेडी करायला त्यांना हेल्प. 100% आमचं कर्तव्य आहे. कारण शेवटी माझं वय आता 19 आहे. पुढच्या 5 वर्षाची 65 वर्ष तेव्हा नवीन पिढी तयार झाली पाहिजे ना. माझ्या पक्षाची धुळा सांभाळणार आम्ही किती वर्षात धुळा सांभाळणार. त्यामुळे आम्हाला किंवा आमच्या नाही नैतिक नेहमी हेच असतं की आपल्या नंतरची पिढी किंवा आपल्या नंतरचा कार्यकर्ता आपल्याला तयार करून ठेवणे गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे, ही माझी गरज आहे, ही माझ्या पक्षाला दिलेलं माझं वचन आहे. एक कटिबद्धता असणे मी ज्या पक्षाचं काम करतो ती गरज आहे. पुढची साठी तुम्ही रेडी करतायत. Yes, 100%. थँक्यू व्हेरी मच सुहास दादा, आमच्यासोबत जोडल्याबद्दल आमच्या प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल थँक्यू. चल एवढंच. एवढंच. चलो बाय. निघू. मित्रांनो, आता आपल्या बरोबर नजीब मुल्ला वॉर्ड नंबर 10 पॅनलच्या 3rd कॅन्डिडेट वहिदा मुस्तफा खान त्या पण आपल्यासोबत आता जोडलेल्या आहेत. तर त्यांना विचारूया आपण की त्यांची पुढची वाटचाल कशी असेल. त्यांनी पण नजीब भाईंसोबत 2 टर्म कंप्लीट केलेले आहेत. वहिदा मॅडम नमस्कार. सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही 3rd टर्मसाठी आता 3rd टर्मच्या उमेदवारीसाठी तुम्ही आता उभे राहिलेले आहेत.
वार्ड नंबर 10 मधून. मागचे 2 टर्म तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहात आणि त्या टर्मचे एक्सपिरियन्स तुम्हाला ऑलरेडी आहे आणि थर्ड टर्मसाठी तुम्ही आता उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. काय वाटते मॅडम तुम्हाला या थर्ड टर्म मध्ये तुमची पुढची वाटचाल काय असेल? देखिए मेरे भी 2 टर्म कंप्लीट हो गए और अभी थर्ड टर्म के लिए मैंने अप्लाई किया है, तो यानी इसमें मैंने फॉर्म भरा है और आगे के लिए मैंने पिछले जो 10 सालों में काम किया है, तो मैंने यही देखा है कि महिलाओं के सक्षमीकरण के लिए सबसे पहले हमको ये जरूरी है कि महिलाओं का एजुकेशन इज वेरी इम्पोर्टेंट। क्योंकि अगर कहा जाता है कि अगर एक आदमी पढ़ता है तो वो खुद पढ़ता है, लेकिन जब एक औरत पढ़ती है तो उसका पूरा कुंबा पढ़ता है, उसकी पूरी फैमिली पढ़ती है। तो ये चीज को हमको ज्यादा इम्पोर्टेंस देना है कि हमारी जो महिला है वो ना सिर्फ खुद पढ़े बल्कि अपनी फैमिली पर फोकस करे और उसके बाद वो सोसाइटी में आगे कैसा मूव ऑन करे। क्योंकि जब एक पढ़ी लिखी महिला सोसाइटी में मूव ऑन करती है, महिलाओं को अगर देखा जाए तो बाय बर्थ ही उसमें वो स्किल्स होती है, एडमिनिस्ट्रेशन करना, किस तरह से लोगों से डील करना, किस तरह से बातचीत करना, ये उसको ऊपर वाले की तरफ से बाय बर्थ दिया हुआ गॉड गिफ्ट है एक ये हर महिला के पास। तो अगर वो पढ़ लिखी है तो उसमें वो जो क्वालिटी है वो और ज्यादा निखर कर बाहर आती है और वो और बेहतर तरीके से अपनी सोसाइटी के लिए, अपने समाज के लिए, जिस भी फील्ड में हो वो बहुत बेहतर तरीके से। म्हणजे तुम्ही सज्ज आहात महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि एज्युकेशनसाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करणार. त्याच्या व्यतिरिक्त राबोडीमधून जो अनडेव्हलप एरिया आहे तुम्ही कसं बघता की राबोडीला डेव्हलपमेंट कसं करणार तुम्ही याच्यापुढे? डेवलपमेंट की जो अगर परिभाषा करें तो डेवलपमेंट हमारा टीम नजीमुल्लाह की तरफ से पिछले 20 साल से ही चल रहा है। तो एजुकेशन के लेवल में अगर मैं कहूँगी तो सबसे पहले जो हमारी कॉर्पोरेशन की स्कूल्स थी, पहले वो 1st to 7th थी। 8, 9, 10th के लिए बच्चों को पढ़ने नहीं मिलता था, खासतौर से लड़कियों को दूर भेजने के लिए पेरेंट्स मना करते थे, तो वहां पर वो बच्चे ड्रॉप आउट होते थे। तो जब नजीब भाई ने उस टाइम पर, जब तो मैं भी नहीं थी लेकिन उनके जो फर्स्ट ईयर्स थे उसमें उन्होंने ये किया कि उन्होंने कॉर्पोरेशन की जो स्कूल है उसको पूरा 8, 9, 10 तक पूरा स्टार्ट की। तो राबोरी की हमारी वो पहली स्कूल थी जहाँ पर 10th तक उर्दू मीडियम स्कूल थी और बहुत अच्छा उसका रिजल्ट भी आया था। उसके बाद 11th 12th यानी बच्चे जो है यानी कॉर्पोरेशन के स्कूल से अब जो बच्चियां हैं वो सीए के एग्जाम्स दे रही है, इंजीनियरिंग में जा रही है। तो ये हमारे लिए एक बहुत अच्छा डेवलपमेंट है। यानी इसको भी हम एक डेवलपमेंट नहीं कहेंगे कि डेवलपमेंट यानी नहीं कि सिर्फ बड़ी बड़ी बिल्डिंग्स बनाओ या बड़ी बड़ी सोसाइटी से नहीं है, लेकिन ये ह्यूमन डेवलपमेंट की तरफ से ये एक बहुत बड़ा कदम है। वहीदा मैडम, आप बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ में जुड़ने के लिए और आपको हमारे चैनल की तरफ से आपके थर्ड टर्म के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू वेरी मच। मित्रांनो, आज आपल्यासोबत प्रोफेसर पूनम सुधाकर माडी ह्या पण आहेत. त्यांच्याकडनं पण आपण त्यांच्यासाठी हा फर्स्ट त्यांचा इलेक्शन कॅम्पेन आहे, तर त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊ की त्यांच्या भविष्यात आता हा त्यांना ही गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे, त्यांची पुढची वाटचाल काय आणि पाऊलं काय असतील. नमस्कार मॅडम. मॅडम, तुमचा आजच्या तरुणांसाठी तुमचा संदेश काय असेल? मला तरुणांना एवढंच सांगायचंय की शिक्षणाला कधीही कमी लेखू नका, मेहनत करा, समाजाशी जोडलेले राहा. कारण नेतृत्व हे शिक्षणातून येतं, प्रेरणानिधीतून येतं आणि जेव्हा तुम्ही समाजाशी जोडले जातात तेच नेतृत्व कायम असे पण टिकून राहतात. ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला जी मिळाली आहे, पहिल्यांदा तुम्ही इलेक्शनसाठी उभे राहिलात आपल्या महानगरपालिकेसाठी, तुम्हाला कसं वाटतं मॅडम? आय थिंक आय एम ब्लेस्ड अँड ग्रेटफुल की नजीबुल्ला साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, माझ्यासारख्या सामान्य जनतेतून एक प्रतिनिधित्व चेहरा म्हणून मला उभं केलं आहे. मी ही माझी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी समजते आणि तेवढाच जास्तीत जास्त प्रयत्न करेन की त्या संधीचं सोनं मला करता यावं. सामान्य माणसाचे जे पण प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त सोडवून मी त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा नक्कीच प्रयत्न. वंडरफुल. तुम्ही लोकप्रतिनिधी बोललात, तर लोकप्रतिनिधीच्या नात्याने तुम्ही प्रत्येक माणसासाठी निवडून आल्यानंतर तुमचे काय काय धोरणं तुमच्या मनात तुम्ही अजून काही प्रिपरेशन करून ठेवलेले आहेत का? ऍक्च्युली आतापर्यंत मी जितके अवेअर आहे, लोकांचे जे पण काही सामान्य प्रश्न असतील
त्यांच्या काही बेसिक नीड्स असतील रिगार्डिंग रोड्स, शिक्षण असेल किंवा वाहतूक नियंत्रण असेल किंवा भविष्यात जे काही जशी माझी ही पहिली टर्म आहे, तर लोक जेव्हा ही संपर्क साधतील, त्यांचे कॉमन प्रश्न घेऊन येतील, तेव्हा जास्तीत जास्त त्या प्रश्नांना सॉल्व्ह करून त्यांना लवकरात लवकर सोल्युशन मिळवून देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. व्हेरी गुड. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मॅडम तुम्हाला खूप खूप आशीर्वाद, तुम्हाला खूप खूप बेस्ट ऑफ लक, आणि तुम्ही हे जिंकायला पाहिजे. तुमचे प्रयत्न करत राहा, आणि तुम्हाला हे पुढच्या टर्मसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आमच्याकडनं. धन्यवाद. तुम्ही आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू सो मच.